आज आपण जाणार आहोत तिकोना किल्ल्याला। तर त्यासाठी आम्ही निघालो आहोत पुण्यावरून। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मॅपने। तर मॅपने पुण्यावरून तुम्ही टाकलं तर 50 ते 60 किलोमीटर अंतर आहे। एक आहे मार्ग तो पौडकडून हाडसी मार्गे जाऊ शकता आणि दुसरा जो मार्ग आहे तो आपण पवना डॅम कडून कडदे किंवा आपल्या या सोमाटणे फाट्यापासून तुम्ही कडदे गावापासून त्याच्या बेसला जाऊ शकता तिकडं। तर आज आपण फक्त पुणे ते तिकोना हा जो रूट आहे तो कव्हर करणार आहोत। या रूटमध्ये तुम्हाला वेगवेगळे जो प्रवास वर्णन आहे ते आम्ही आज आपण आपल्याला दाखवणार आहे। चला तर मित्रांनो आज आम्ही 5 जण होतो। आम्ही 2 जण, हे 2 आणि तो 1 जण सिंगल पल्सर गाडीवर। तर आज आम्ही ठरवलं होतं की तिकोन्याला जायचं। जून जुलैचा हा पिरियड आहे, एकदम शांत आणि एकदम कूल असं वातावरण आहे। तुम्ही बघू शकता कसलं ढगं दिसत आहेत, वाटेत असली झाडी हिरवीगार आणि ऑफ रायडिंग सारखं फील येतो एकदम। या रूटनं तुम्ही एकदा जरूर यायला हवं। तिकडनं लोणावळ्याकडनं पण येऊ शकता, पण तिकडनं हायवे आहे। तर हायवेने तुम्हाला तेवढी मजा येणार नाही जेवढी ह्या रस्त्याने तुम्हाला मजा येईल। तर अशा पद्धतीने आम्ही पुढे जात होतो। तर आम्हाला समोर आल्याच्या नंतर इथं एक ब्रिज लागला, नदी लागली, पवना नदी आहे ही। आणि येथील जे दृश्य आहे ते एकदम खतरनाक, लाजवाब तुम्ही बघू शकता। मित्रांनो ही आहे पवना नदी, जी पवना धरणाच्या समोरून वाहत येते आणि या गावापासून जे कडदे गाव आहे या गावाच्या पाठीमागून वाहत पुढे समोर पुण्याच्या दिशेने जाते। तर ह्या नदीवरील हा जे दृश्य एकदम मस्त असं छान होतं आणि इथं वाहणारं पाणी, पाण्याचा आवाज आणि मनाला एकदम प्रसन्न करणारं होतं। तर मित्रांनो कुठेही जायचं झालं तर डायरेक्ट तिथं पोहोचणे म्हणजे सफर नव्हे, तर तुम्ही वाटाने जाताना ह्या गोष्टीचा, छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेत जाणे हाच एक छान सफर आहे। तर तुम्ही येथील पाण्याचा आवाज बघू शकता। तिथून परत आपला हा सफर पुढे सुरू झालेला आहे। इथून तिकोना किल्ला अजून 10-15 किलोमीटर दूर आहे। तर आता आपण परत निघालो आहोत। तीच जी नदी आहे तिचा सेकंड पूल आपल्याला इथं भेटलेला आहे। तर इथं थोडंसं आम्ही विसाव्यासाठी ब्रेक घेतला आणि परत निघालो पुढे। तर आता तुम्हाला समोरचा जो नजारा आहे तो एकदा आपण दाखवणार आहोत। मित्रांनो तिकोना किल्ल्याला तुम्हाला एकदा तरी तुम्ही पावसाळ्यात भेट द्यायलाच पाहिजे। एकदम वातावरण भारी राहते। या परिसरात तुम्हाला आजूबाजूला समोर जो तुंग किल्ला दिसतोय, हा साईडला हा तिकोना किल्ला दिसतोय। तर या परिसरात तिकोना, तुंग, लोहगड, विसापूर, समोर जर गेले तर कोरीगड आहे, परत घनगड आहे तिकडे समोर। पुढे गेले तैलबाईला आहे। म्हणजे या मावळ एरियामध्ये भरपूर सारे किल्ले आहेत। तर तुम्ही नक्कीच भेट द्यायला पाहिजे या किल्ल्यांना। आणि तुम्ही तुमच्यासोबत जर मित्र असतील तर तुमचा आनंद हा द्विगुणित होतो आणि अजून मजा येते। तर इथं आपल्याला हा फाटा लागलेला आहे। इथून तिकोना गावात आपण प्रवेश करतो। इथून बेस गावापासून 2 ते 3 किलोमीटर मधात गेलं
की आपल्याला समोर हा किल्ला पाहायला भेटतो। तर इथून पुढं समोर थोडा कच्चा रस्ता आहे, तर आपण बघूया कशा प्रकारचे रस्ता आहे। तर समोर दिसतोय तो तिकोणा किल्ला दिसतोय, अगदी आता जवळच आलेला आहे। पायथ्याला आपण जाणार आहोत आणि तिथून समोर ट्रेकिंग करणार आहोत। तर हा आपला पहिला व्हिडिओ राहणार आहे आणि जो ट्रेकिंग सुरू होईल त्याच्यानंतर आपला दुसरा व्हिडिओ येणार आहे। तर दुसरा व्हिडिओ पण आपण अपलोड करणार आहोत। तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पण आपल्या चॅनलला फॉलो करत राहा। तर आजचा जो ब्लॉग आहे तो एकदम खतरनाक होणार आहे आणि पुढचा पण ब्लॉग आहे तो पण एकदम भारी येणार आहे। नंतर समोर आल्याच्या नंतर इथं आम्ही बेसला आलोत आणि ह्या हॉटेल समोर एकदम गावरान पिकलेली आंबे विकायला ठेवली होती या हॉटेलवाल्यांनी आणि हॉटेल पण छान होतं। वृंदावन नाव आहे हॉटेलचं। तुम्ही जर आले ते कोणाला तर नक्कीच इथं चहा पाणी घेऊ शकता। त्यांच्याकडे भरपूर काही आहे, नाश्त्यासाठी पोहे आहेत, मिसळ पाव आहे, भरपूर ऑप्शन होते। तर आम्ही सुरुवातीला चहा मागवला होता आणि सोबत जाताना बिस्किटचे पुडे पण घेतले होते। तर ही आहे आमच्या सोबतची मंडळी, शुभम, हाय नोमेश आणि इकडं आहे आशुतोष आणि हा आहे हर्षल। तर असे आम्ही 5 जण मिळून आज आम्ही हा ट्रेकला आलेलो आहोत। तर पुढील भाग पण आपण लवकरच घेऊन येणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आता या व्हिडिओचा आनंद घ्या आणि लगेच आपण पुढचा पण व्हिडिओ टाकणार आहोत।